नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल केंद्रे. द केंद्रे ट्रॅव्हल्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील अंबाबरवा अभयारण्यामधील निसर्गाच्या कुशीत बसलेले जटाशंकर धबधबा व त्या ठिकाणी स्वयंभू तयार झालेले महादेवाची गुफा मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे मित्र भागवत दराडे, पवार सर, चेतन सर, अजिनाथ सर आणि आमचा फोटोग्राफर भरत. तर चला आपण ट्रेकला सुरुवात करूया. या ठिकाणी आपल्याला एक प्रसाद विक्रीचे दुकान दिसले. त्या ठिकाणावर आम्ही बेलपान, नारळ, प्रसाद घेऊन समोर निघालो. सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाट अभयारण्याचा विस्तार खूप मोठा असून त्यामधील एक निसर्गाच्या विविधतेने नटलेले अंबाबरवा अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये निसर्गाच्या कुशीत बसलेले जटाशंकर धबधबा व नैसर्गिक तयार झालेले स्वयंभू गुफा महादेव मंदिर हे ठिकाण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांना त्याच्या सौंदर्याने भुरळ घालते. या ठिकाणी येण्यासाठी वसाली गावातून हेडामल गावामध्ये आल्यानंतर उजवीकडे वळून समोर आल्यानंतर आपल्याला जटाशंकर मंदिराकडे जाण्याचा मार्ग लागतो. हा जंगलातील प्रवास साधारण 2 ते 3 किलोमीटरची ही पायवाट आपल्याला घनदाट जंगलातून नदीच्या काठाने आणि छोट्या छोट्या पाण्याच्या प्रवाहातून घेऊन जातो. वाटेने चलत असताना जागोजागी नदी लागत होती. त्यामुळे आम्ही नदीतून आमची चप्पल शूज भिजू नयेत म्हणून शक्कल लावली, परंतु तो आमचा प्रयत्न असफल झाला. आम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच भेट देत असल्याने व या परिसराची माहिती नसल्याने स्थानिक नागरिकांकडून अभयारण्याची व अभयारण्यामधील प्राण्यांबद्दल माहिती विचारली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी या जंगलामध्ये वाघ, अस्वल, हरिण व इतर प्राण्यांचा वावर असल्याचे सांगितले, परंतु सध्या वाघाची आणि अस्वलाची भीती नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे ट्रेक करत होतो. या ठिकाणी इतर पर्यटक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसत होते. ट्रेकचा रस्ता दाट जंगलातून आणि नदीच्या काठाने असल्याने आपल्याला 4 ते 5 वेळा नदी ओलांडून जावी लागते. या वाटेची खास वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त चालायचं नाही तर निसर्गासोबत चालायचं आहे. अजिनाथ यांनी लहानपणीच्या आठवणीला उजाळा दिला. सागाच्या झाडापासून कशी मेहंदी लावतात हे आपण लहानपणी शाळेत शिकलेली गोष्टी आहेत. त्यांनी या ठिकाणी परत आपल्याला करून दाखवले. आपल्याला गुंजन म्हणजे त्याचं नाव आहे वेलीचं गुंजन, त्याला असे गुंजन लागतात आणि ते 2 कलरचे असतात, लाल आणि काळे. तर ह्या आपण खेळतो घरी, आपण म्हणजे लहानपणी पण डोळे लावायचो. तर ह्याची औषधी म्हणजे म्हणून सुद्धा उपयोग केला जातो या परिसरामध्ये. तर हे कशासाठी खाल्लं जातं? हे नारड्यासाठी चांगलं असतं खाल्लेलं. नारड्यामध्ये हे खाल्ल्याच्या नंतर थोड्या वेळ 5 मिनिट थांबून जर पाणी पिलं तर आपलं नरड एकदम असं रिलॅक्स होईल. बरोबर, ठीक आहे. तर ते खाऊन दाखवा. कसं लागते चव? चव याची गोड चव लागते. गोड चव लागते याचा एक वेगळा हे आहे. आणि थोडे 4-5 पानं खाऊन थोडं. चला. कुठे नदीचा प्रवाह, कुठे दगडांची पायवाट, तर कुठे झाडांच्या सावलीतून जाणारा हा रस्ता आपल्याला मनाला भुरळ घालून जातो आणि वेगळाच आनंद देतो. जंगलाच्या या शांत वाटेवरून चालताना आजूबाजूला दिसणारी हिरवीगार झाडे, झाडांच्या हिरव्या पानांमधून अलगद येणारा वारा, नदीच्या पाण्याचा खळखळाट आणि कुठेतरी झाडांच्या फांद्यावरून ऐकू येणारा पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मन नकळत शांत होऊन जातं. या हिरव्यागार जंगलातून चालताना एक गोष्ट नक्की जाणवते
निसर्गाच्या जवळ गेलं की मनाला खरी शांतता मिळते. आता आपल्याला दूरवरून एका आवाजाची चावल लागते. हा आवाज आहे पाण्याचा. जसा जसा आपण पुढे जातो तसं तसं धबधब्याचा आवाज मोठा होत जातो आणि काही क्षणासमोर दिसतो ते एक अप्रतिम निसर्गरम्य नजारा, जटाशंकर धबधबा. सर्वप्रथम आपण जटाशंकर महादेवाचे दर्शन घेऊ. या ठिकाणी आपल्याला अतिप्राचीन भव्य असे औदंबराचे झाड दिसत आहे. त्या झाडाच्या मुळा आपल्याला महादेवाच्या जटासारख्या दिसत आहे आणि महादेवाच्या जटामधून गंगा नदी वाहत असल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. म्हणूनच या ठिकाणाला जटाशंकर असे नाव दिले असावे. झाडांच्या मुळांमध्ये अशी एक नैसर्गिक गुफा मंदिर तयार झाले असून त्या मंदिरामध्ये महादेवाचे शिवलिंग व मूर्ती विराजमान आहे. ओम नमो पार्वते पते हर हर शंभो पार्वते शिव हर हर महादेव. आम्ही महादेवाला बेलपान, नारळ वाहिले आणि अगरबत्ती लावून देवाचे मनभावे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. दर्शन घेऊन खाली आल्यानंतर आपल्याला असा सुंदर उंच कड्यावरून कोसळणारा स्वच्छ पाणी असलेला व आजूबाजूला हिरवगार जंगल आणि दगडांमधून वाहणारा पाण्याचा प्रवाह जटाशंकर धबधबा दिसतो. निसर्ग, हिरवे जंगल, नद्या, धबधबे आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम हाच आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाला. कसा वाटला आमचा आजचा भटकंतीचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.